नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हा वेगळा पदार्थ बनवूया. बाजरीच्या पिठापासून बनवलेला आहे. खमंग आणि खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारा आहे. तर मी हे प्रवासात नेण्यासाठी बनवत आहे हे पदार्थ. करायला एकदम साधा, सोपा आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलकट होणारा पदार्थ आहे. आणि ज्यांना बाजरीचं पीठ ची भाकरी वगैरे आवडत नसेल किंवा बाजरीचे कुठले पदार्थ आवडत नसेल, त्यांना तुम्ही हा पदार्थ नक्की करून खाऊ घाला. कारण अतिशय चवीला छान आहे. तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा बनवू शकता. एकदम खमंग आणि खुसखुशीत आज आपण हे बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवूया किंवा शंकरपाळेसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहे. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. थोडक्यामध्ये आहे ही रेसिपी. तर 1 वाटी गूळ मी आधीच किसून घेतलेला आहे. 1 वाटी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जो किसून घेतलेला गूळ आहे तो मी दाबून वाटीमध्ये भरून घेतलेला आहे. आणि गॅसवरती फक्त आपल्याला हे गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे. याचा पाक वगैरे आपल्याला काहीच करायचा नाही. आता गरम पाणी झालं, गूळ पण वितळायला गेला बघू शकता तुम्ही. तर आपण हे पाणी गाळून घेऊया, कारण याच्यामध्ये काडी कचरा काही जर असलं तर ते निघून जाईल. आणि पाणी थोडंसं आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. तर 1 चमचा मी सुंठ पावडर घातलं, 1.5 चमचा मी बडीशेप पावडर घातला, 1 चमचा मी तूप घातलं. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. हे सगळं मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. आता हे मिक्स झाल्यानंतर आधी मी 2 वाटी बाजरीचं पीठ घालणार आहे. त्यानंतर गरज वाटली तर मी एखादी वाटी अजून पीठ वापरणार आहे. तर आधी मी 2 वाटी पीठ एकदम टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घ्या आणि पाऊण वाटी पाणी घ्या. तर मी हे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणीसाठी 3 वाटी मी हे बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चवीला छानच होतात. मस्त आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं. 3 वाटी जवळपास मी हे पीठ घातलेलं आहे. छान घट्ट गोळा करून घ्यायचा, जसं आपण घट्ट एकदम कणिक भिजवतो त्याप्रमाणे. आणि बाजरीचं पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर थोडंसं कमी पण लागू शकते आणि जर बारीक असेल तर 3 वाटी पीठ बरोबर लागते. आता आपण पीठ छान मळून घेतलं. आपण थोडासा त्याच्यामधला पिठाचा गोळा घेऊन आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. तर पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळपाटाला हे पीठ चिटकणार नाही आणि हलक्या हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची. खूप जाडसरही नाही करायची आणि खूप पातळसर नाही करायची. मध्यम आकाराचे, जसं आपण शंकरपाळे वगैरे त्याला थोडीशी जाड ठेवतो, याला थोडीशी पातळ ठेवायची. तुम्हाला दाखवते मी किती जाडसर आहे ते. तर आणि पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपलं हे पोळपाटाला पीठ चिटकणार नाही. तर आज जसं आपण काजू कतलीला आकार देतो त्याप्रमाणे आपण हे कापण्या बनवून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता. आणि हे साईडचं मी जे काढून घेतलं त्यानंतर आता बघू शकता जसं काजू कतलीला आपण आकार देतो त्याप्रमाणे हे कापण्या बनवून घ्यायच्या किंवा आपण जसे शंकरपाळे बनवतो त्याप्रमाणे सुद्धा बनवू शकतात. तर तुम्हाला दाखवलं मी किती जाडसर बनवलेल्या आहे कापण्या. तर आता आपण हे सगळ्या काढून घेऊया. हलक्या हाताने काढून घ्यायचे आहे. एक एक काढायचे, एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे. आता अजून एक पोळी लाटून घेतली मी, त्याच्या पण कापण्या बनवून घेतलेल्या आहे. याच आता आपण सगळ्या कापण्या बनवून घेतल्या. याप्रमाणे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं गॅसवरती आणि आधी एक टाकून बघायचे. थोडेसे बबल्स आले की मग हाताने 2-2, 3-3, 4-4 असे सोडायचे. एकदाच सगळ्या नाही टाकायचे म्हणजे त्याचे तुकडे पडू शकतात. आणि थोडंसं टाकल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं. त्यानंतर खालीवर करायचं. तुम्हीच टाकल्या जर लगेच हे केलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ते तुकडे पडू शकतात. कलर किती सुंदर आला बघू शकता. खूप लालसर नाही करायचे आपल्याला. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असा कलर ठेवायचा. कलरही छान आला आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे बघू शकता. तर तेवढ्या 3 वाटी पिठामध्ये माझं एवढं ताट भरून या कापण्या तयार झालेल्या आहे. तुम्ही कापण्या म्हणू शकता बाजरीच्या पिठाचे किंवा शंकरपाळे म्हटले तरीसुद्धा चालते. तर हे मी प्रवासात नेण्यासाठी आज हे शंकरपाळी बनवलेली आहे बाजरीच्या पिठाची. तर प्रवासामध्ये असे खमंग पदार्थ पाहिजे म्हणजे तोंडाला छान चव येते. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एक नवीन रेसिपीसोबत.